महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा प्रकारे निवडणूक लढणार आहोत. जबाबदारी सामान्य कुटुंबातील घरातील एका मुलाला चांगली जबाबदारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. सर्वांचे आशीर्वाद सोबत आहेत, सगळ्या नगरसेवकांचे आशीर्वाद आहेत, खासदार साहेब स्वतः आहेत, आव्हाड साहेब आहेत, शरद पवार साहेबांचा पाठिंबा या ठिकाणी आहे. दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू. सोबत काँग्रेसही आहे, युपीटी आहे. हे सगळे जण एकत्र असल्यावरती कसलं टेन्शन. पण भाजपकडे म्हणजे महायुतीकडे जवळपास 8च्या पुढे मतदान आहे आणि 1062 मतदान आहे. कशी जुळवजुळव करणार? चालू आहे. ऑन कॅमेरा बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, पण काहीतरी जुळवणी चालू करू, काहीतरी करू. पाठिंबा महायुतीचा महाआघाडीचा आहे ना, महाआघाडीचा आहे. काय प्रकारचं नियोजन असेल तुमचं पाठिंबा? जर असं आता सर्व ठिकाणी आता इथे सांगू शकत नाही, पण ज्या पद्धतीची लढत आहे ती व्यवस्थित करू, चांगल्या रीतीने करू आणि चांगलं यश प्राप्त करायचा प्रयत्न करू. महायुतीच्या जागा वातावरणात जे काही नाराजी नाट्य होतं ते कुठेतरी तुमच्या फायदेशीर ठरेल वाटतं? बघायला लागेल. महाविकास आघाडीतून पक्षाचा विश्वास. एखाद्या सामान्य घरातील कुटुंबातील एका मुलाला अशी उमेदवारी भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर हिंदी शॉर्ट में ठाणे आणि पालघर चांगल्या पद्धतीने चालू आहे. सगळ्यांशी कनेक्ट आहे, सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सगळ्या नगरसेवकांची चर्चा चालू होती. मामा बोलत होते, खासदार साहेब बोलत होते, काँग्रेसचे आमचे भिवंडीचे नगरसेवक आहेत, सगळे एकजूट आहेत, सगळे एकत्र आहेत. त्यामुळे सर्वात मोठी ताकदी भेटत आहे या सर्व नगरसेवकांना. महायुतीच्या नगरसेवकांशी काही चर्चा सुरू केली का? नाही सांगू शकत. आता करू. दादांचा आशीर्वाद होताच माझ्यावर आणि असेलही. बहुजन विकास आघाडीची मतं देखील निर्णायक ठरणार आहेत. काय बोलणं केलेलं आहे? विशेषतः हितेंद्र ठाकूर यांनाही देखील संधी मिळणार होती, परंतु कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून रवींद्र पाठक. बघूया आता कसं जी लढत आहे ती ऑन कॅमेरा असं सांगू शकत नाही. कोण कशा पद्धतीने बोलेल सगळं समोर येईल. पण समीकरण जुळत असतील तरच फॉर्म भरलाय म्हणून चालू आहेत. आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल आहेतच आमच्या पाठीशी. चलो सगळीकडे आम्ही जाऊ. विरोधी पक्ष नेते पण सोबत ठाण्यामध्ये आहेतच. अजून मागे जा, अजून आतमध्ये एकनाथ शिंदेची भेट झाली का तुमची? काय बोलले? भेटलं दिलं की नाही? हो भेटलं दिलं की नाही? कधी सांगितले? कधी भेट सांगितलंय? 4 तारीख. ओके.